2 मुळे आता मी धुवून बारीक चिरून घेणार आहे, गोल गोल काप करणार आहे। 1 टोमॅटो, 1 कांदा, लसूण, आल्याचा तुकडा आणि ही तूर डाळ आहे 1 वाटी। आता पहिल्यांदा मी काय करणार, तूर डाळ आणि मुळे बारीक काप करून त्याच्यात मिक्स करणार आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घालणार आणि कुकरला 2 शिट्या देणार, जास्त द्यायच्या नाहीत। आणि तोपर्यंत हे आलं, लसूण आणि कोथिंबीर माझ्याकडे थोडीशी आहे, ही थोडीशी स्वच्छ निवडून खलबत्त्यात बारीक चिचून घेणार आहे मुळ्याचं सार करण्यासाठी। आता पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून घेते आणि बारीक चिरते। आता डाळीवर मी थोडीशी हळद घातली, त्याच्यानंतर हे 2 मुळे बारीक चिरलेत, गोल गोल काप काढलेत, आपल्याला पाहिजे तसे काढायचे। आणि हा टोमॅटो, त्याच्यानंतर ह्याच्यात पाणी घालायचं आणि 1-2 शिट्या देऊन द्यायच्या। आता मी कुकर लावते, 2 शिट्या देते। कुकर लावलाय, 2 शिट्या झाल्या की बंद करणार, तोपर्यंत मी आलं लसूण ठेचून घेते। आता 2 शिट्या दिल्यात, मुळा शिजून तयार आहे। इकडे कढई तापायला ठेवली आहे। आता फोडणीसाठी थोडंसं तेल घालते। तेल तापायला लागले, मोहरी, जिरे, ही आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट ही शक्यतो फ्रेश ज्या वेळी पाहिजे त्यावेळी केलेली चांगली। एकदम असं बॉटल आणून ठेवण्यापेक्षा ज्या त्यावेळी फ्रेश करणं आपल्या आरोग्यासाठी कधी पण चांगलं। मुलांची शिजले हवे, 2 शिट्या बास होते। कांदा भाजायला लागला, तोपर्यंत थोडासा अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं। शिजताना मीठ घातलं नाही त्यामुळे आता मीठ घालायचं। आता घरचं लाल तिखट थोडं घालायचं, ते पण आपल्या घरी किती तिखट लागतं त्याच्यावर अवलंबून। आता मस्तपैकी कांदा भाजून घ्यायचा, अगदी कमी तेलात करायचं। गॅस बंद करायचा। आता गॅस बंद केला आहे। आता कढई साईडला ठेवायची आणि हे मुलंगी सार हे शिजायला चालू करायचं। आणि आता हा मसाला आता स्वादा छान उकळी आहे तिने ह्याच्यात घालायचं। आणि त्यावरनं कोथिंबीर। भाताबरोबर मुलंगी सार खाण्यासाठी तयार आहे, साऊथ स्पेशल। आपल्याकडे शक्यतो मुळ्याची कोशिंबीर वगैरे करतात, धपाट्यात वगैरे घालतात, हल्ली परोठा ते, पण शक्यतो मुळ्याचं सार केलेलं नसतं। पण इकडे साऊथला मुळ्याचं सार फेमस आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा।